तर गाईज तुम्ही डे 1च्या व्लॉगला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच. आज आहे डे 2. आज पण एन्जॉय, एक्सप्लोअर आणि काही हिडन बीचेस बघणार आहोत. गाईज गोव्याचा आज डे 2मध्ये असं काही झालं ना की हॉनेस्टली सांगते आम्ही एक्सेप्ट पण केलं नव्हतं. तर फुल व्लॉग बघण्यासाठी स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सुरू करूया. हा होता आजचा आमचा आउटफिट. तर कसं दिसतोय मस्त ना. तर आम्ही लगेच टाईम वेस्ट न करता लगेच निघालो. सो रस्त्याने जाताना असे मस्त वेगवेगळे डिझाईनचे कलरफुल्स हाऊस दिसत होते. तिकडचे असे युनिक घरं बघून ना असं मनाला समाधान वाटत होतं. खूप भारी वाटत होतं आणि काहीतरी नवीन बघायला भेटत होतं. आणि तिथले ते असे कलरफुल हाऊस, त्यांच्यासमोर बिल्डिंग्स वगैरे डिझाईन आणि तिकडेच ना मोस्टली रूफचेच घरं होते. का होते ते नाही माहिती. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे गेल्यावरती ना हा चर्च पण दिसला. तो पण छान होता, मस्त वाटत होतं तिथं पण. आणि आम्ही ज्या स्पॉटला चाललो होतो ना ते अशा घाटातून रस्ता होता त्याचा. त्या घाटातून पण जाताना ना असे मस्त नारळाचे वगैरे झाडं दिसले आम्हाला. तिकडं ना काजूचे झाडं खूप आहेत तिकडे पण. मी फर्स्ट टाईम काजूचे झाडे बघितले होते असे जवळून ते पण. आणि ह्या रोडने जातानाच आहे ना इथे कायाकिंगचा बोर्ड लावलेला होता. सो आम्ही तिथे थांबलो होतो आणि थोडीशी बार्गेनिंग वगैरे करून पण मग आम्ही आतमध्ये गेलो आणि तिथं समजलं की तिथे एक लिटल बीच म्हणून पण आहे. किती घाबरती मी असं करते. बघा हे नमुना काय करते. बघा ही भित्री कशी घाबरती. एका साईडला चालली एका साईडला चालली का. जाऊ दे पडलं तर पडलं, पडायचं काय. एका साईडला चालली. मला पण पोहता येत नाही. नाही मी पाहून घेईन, मला सगळं येतं. खराब पाणी आहे पण हे काबोदरामा फोर्टवर जाताना आम्हाला मिळालं. तिथे बोलले कायाकिंग करायचं का, 200 रुपीज पर पर्सन. आणि ही भित्री पूनम किती घाबरती, किती भीती. इकडं बघ. गाईज मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते. ती ना कधी कायाकिंग केली नाही त्यामुळे रडतीये, म्हणते की ना मला भीती वाटते खूप जास्त. इकडं बघ. गाईज मला खूप भीती वाटते. मला खूप भीती वाटते. ती ना कधी कायाकिंग केली नाही त्यामुळे रडतीये, म्हणते की ना मला भीती वाटते खूप जास्त. तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं ना तो लिटल बीच आहे म्हणून. तर हा बघा, हा आहे तो लिटल बीच. एवढा सुंदर होता ना. तिथं बिलकुल क्राऊड नव्हता, म्हणजे ना बराबरची गर्दी होती. तर जास्त कोणीच नव्हतं आणि हिडन प्लेसच होता तो पण. आणि आम्ही समोर जाताना हे काबोदार आम्हाला जाताना हे असे काजूचे झाडं दिसले आणि मी ते स्वतः तोडून आणले होते. आणि मी फर्स्ट टाईम ते असे जवळून बघितले होते की ते असे असतात म्हणून काजू. आणि ते वर जे फ्रूट्स असतं ना ते पण खातात. कोणी कोणी खाल्ले ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे बघा, एक गोष्ट सांगते, तिथे पोचल्यावर जो व्ह्यू दिसला ना, लिटरली आम्ही 2 सेकंडसाठी सायलेंट झालो होतो. एवढा सुंदर व्ह्यू होता ना तो. खूप सुंदर होता, खूप म्हणजे खूपच जास्त सुंदर होता. त्याचं ते पूर्ण समुद्र आहे ना, पूर्ण बघा किती ब्ल्यू दिसत होतं. ते सगळीकडून नारळाचे झाडं. असं वाटत होतं का तिथे एखादी शूटिंग वगैरे चालू आहे ना, आम्ही तिथं आलो आहे. सगळे असे मस्त
ते मूवीमध्ये कसं दिसतं सीन सेम तसंच दिसत होता. खूप भारी वाटत होतं आम्हाला तिथं जाऊन. खाली जाण्यासाठी ना असे स्टेप्स होते आणि ते खूप कंजेस्टेड होते ते, म्हणजे पाय जर सरकला तर डायरेक्ट पडायचेच कामं होते. पण ठीक आहे, मजा पण आली खाली उतरताना, भारी वाटत होतं. आणि हे बघा मी खाली उतरल्यावरती ना हा खालचा व्ह्यू आहे जवळून. खूप छान वाटत होतं ते, पाण्याचे लेरे वगैरे मस्त वाटत होतं. आणि हा वरतून व्ह्यू होता, हा पण खूप छान दिसत होता. इथून पण छान दिसत होता. ॲक्च्युली पलीकडच्या साईडनं पण जायला रस्ता होता त्याला, पण तो आम्हाला सापडलाच नव्हता. तर आम्ही वरतूनच व्ह्यू घेतला. आणि रिटर्न येताना ना एक असा पॉईंट आहे, तिथे ना हे बांबूचं हॉटेल आहे. तिथं आपण जेवण करताना पण समुद्राचा असा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. खूप छान वाटत होतं तिथं, ते पण मस्त होतं. हवा पण खूप छान येत होती तिथून, मस्त असं फ्रेश वाटत होतं. आणि हा एक पॉईंट आहे, तिथलाच आहे, मी तुम्हाला म्हणलं ना तो पॉईंट आहे. ते वरतून असा व्ह्यू दिसत होता, खाली असं बीच होतं. ह्याला पण कुठून रस्ता होता, ॲक्च्युली तिथे हॉटेल्स होते ना, तिकडून खालून जाण्यासाठी ह्याला रस्ता होता. सो आम्ही वरतूनच व्ह्यू घेतले आणि हे काही तिथले आम्ही फोटो क्लिक्स केले. आणि हा होता पालोलेम बीच. इथे खूप क्राऊड होता, सो त्यामुळे आम्ही फक्त व्हिडिओज घेतला. मग तिथे जास्त काही ॲक्टिव्हिटी करताच आली नाही आम्हाला, खूपच क्राऊड होतं तिथं. आम्ही सनसेटसाठी गेलो होतो, पण तिथं आम्हाला फोटोज काढायलाच टाईम भेटला नाही, म्हणजे तिथं काढताच येत नव्हता. सो मग आम्ही अगोंडा बीचला गेलो, तिथला फोटो काढले सनसेटचे, पण व्हिडिओच नाही घेतला. तर असं होता डे 2. तर डे 3चा नेक्स्ट व्लॉग लवकरच येईल. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डे 3मध्ये तर आणखी खूप मजा आली आहे. सो प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.